यवतमाळ जिल्हा न्यायालयाच्या बाहेर हजारो लोकांचा समुद्र उसळलेला होता. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आलेला होता. महिला रडत होत्या, शेतकरी घोषणा देत होते, तरुण हातामध्ये फलक घेऊन उभे होते आणि आज कोर्टामध्ये एका तिहेरी हत्याकांडाचा निकाल लागणार होता. आरोपी होता गजानन पाटील. वय साधारणपणे 45-50च्या आसपासचं होतं. आता यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक साधा भोळा शेतकरी, गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ आहे, आषाढी कार्तिकेला वारीला जाणार आहे, गावातील लहान असो मोठा असो सगळ्यांशी आदरानं वागणार आहे, गावातील एक अत्यंत चांगला माणूस, चारित्र्य संपन्न माणूस, अशा पद्धतीनं त्याची प्रतिमा होती. पण याच माणसानं 3 जणांचा मर्डर केला होता. तिहेरी हत्याकांड सिद्ध झालेलं होतं आणि याची फाशी जवळजवळ निश्चित होती. पण प्रश्न हाच होता, एक वारकरी खुनी का बनला? तर गजानन पाटील, घरामध्ये त्याची पत्नी आहे रुक्मिणी, मुलगा 10वीला आहे संकेत आणि 12वीला मुलगी आहे गौरी. परिस्थिती गरिबीची होती, पण घरामध्ये समाधान होतं, सुख होतं, आनंद होतं, शेती वगैरे होती. आणि सकाळी पहाटे 5 वाजता हा गजानन उठायचा, तुळशीला नमस्कार करायचा, देवाला नमस्कार करायचा, आवरायचा आणि शेताकडे निघून जायचा. त्याचं एकच स्वप्न होतं की माझी लेकरं मोठी झाली पाहिजेत, मुलांना चांगलं शिकून अधिकारी झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, मी जे कष्ट केले ते माझ्या मुलाला करायला लागू नये आणि मुलीचं चांगल्या घरा म्हणजे तिचं चांगलं शिक्षण व्हावं, करिअर व्हावं आणि चांगल्या घरात तिचं लग्न व्हावं, तिचा संसार सुखाचा व्हावा. तर अशा पद्धतीनं यासाठी, या मुलांसाठी आई वडील म्हणजे गजानन आणि रुक्मिणी रात्रंदिवस मातीमध्ये राबत होते, मेहनत घेत होते. पण गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये विनाश नेहमी स्वप्नांच्या पाठीमागून येतो. इथंही तसंच झालं. एक दिवस दुपारी शेतामध्ये काम करत असताना गजाननच्या मोबाईलवरती एक फोन आला. साहेब, आपण गजानन पाटील बोलताय ना? तो म्हटला, हा. अभिनंदन अभिनंदन, तुमचं नाव कृषी विकास योजनेसाठी निवडलं गेलंय. समोरून अत्यंत गोड आवाजामध्ये एक मुलगी बोलत होती आणि ती सांगत होती की 10 लाखाचं कर्ज तुम्हाला मिळतंय, अत्यंत कमी व्याज आहे आणि नवीन ट्रॅक्टर घेऊ शकता, ठिबक सिंचन करू शकता, शेती चांगली करू शकता, मोठमोठे प्रकल्प राबवू शकता, तुम्हाला उत्पन्न वाढू शकतं, तुमच्या शेतीत असं करू शकता, तसं करू शकता, सरकारची योजना आहे, आमची बँक त्यासाठी तुम्हाला कर्ज देईल, वगैरे 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 असं सांगितलं. त्या बाईनं गजाननला शब्दांच्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं. आता गजाननच्या डोळ्यासमोर अचानकपणे सुवर्ण भविष्य उभं राहिलं होतं. म्हणजे आपण शेतीमध्ये असं करू, शेतीमध्ये तसं करू, त्यानंतर उरलेल्या पैशामध्ये मुलांचं शिक्षण होईल, त्यानंतर नवीन अवजारं घेता येतील, घरामध्ये घराची डागडोजी करता येईल, वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर त्यानं त्या बायकोबरोबर, ती रुक्मिणीबरोबर चर्चा केली होती. पण रुक्मिणी घाबरली, म्हटली कर्ज बिर्ज नको बाबा आपल्याला, असं तसं. पण गजानन म्हटला की नाही, कर्ज घेतलं म्हणजे जोखीम घेतली तरच आपल्याला काहीतरी करता येईल, नाही तर आपण गरीबचे गरीबच राहू. आणि त्यानं ते बरंच ऐकलं होतं की तुम्ही कर्ज घ्या, मग असं करा, तसं करा, हे करा, ते करा. पण इथूनच त्याच्या विनाशाला सुरुवात झालेली होती. म्हणजे गरीब माणूस कर्ज घेत नाही, तर तो आशा उधार घेतो, स्वप्न उधार घेतो. आणि काही दिवसातच गजानन जो आहे तो बँकेत गेला. त्यानंतर त्याची भेट झाली त्या ठिकाणचा शाखा व्यवस्थापक आहे विकास रे याच्याबरोबर. आता त्याचं मोठं केबिन होतं, एसी होतं, टेबलावरती मूर्ती होती, त्यानंतर चेहऱ्यावरती त्याचं हास्य होतं आणि अत्यंत आदरानं त्या गजाननला आत नेण्यात आलं. आत नेल्यानंतर मग चहा आला. साहेब तुम्ही नाश्ता वगैरे करणार? इतकं म्हणजे त्याला असं वाटत होतं की जणू तो त्याच्या सासरी गेलेला आहे, सासरवाडीला गेलाय. अशा पद्धतीनं त्या बँकवाल्यांनी त्याचं स्वागत केलंय. त्यानंतर मग त्याला सांगितलं, आता तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार, मग तुम्ही असं करा, तसं करा. इथं सुद्धा त्याला अक्षरशः म्हणजे सासरवाडीला गेल्यावर जसं होतं तसं सगळं वाटायला लागलं होतं. आणि ही जी बँक आहे ती बँक शेतकऱ्यांसाठी देवदूत आहे असं त्याला वाटत होतं. आणि नंतर काही वेळातच त्याच्याकडून कागदपत्र घेतल्यानंतर मग त्याच्या खात्यामध्ये 10 लाख रुपये जमा झाले. नंतर मग त्यानं त्या ट्रॅक्टरसाठी वगैरे ते काही पैसे वापरले, काही ठिबक सिंचनासाठी वापरले, काही अवजारांसाठी वापरले, थोडे 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 करत. त्यानंतर काही घरासाठी वापरले, काही मुलांना शिक्षणासाठी वगैरे, असं सगळं. आणि काळी आई सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न होते. हा रात्रंदिवस मेहनत करत होता आणि पिकं सुद्धा डोलत होती आणि लाखो रुपयांचं पीक त्याच्या शेतामध्ये होतं. आता गजाननच्या चेहऱ्यावरती अनेक वर्षांनी अजून समाधान प्राप्त झालं होतं की बघा, आपण आता प्रगती करतो आहोत आणि आपल्या मुलांचं स्वप्न आपण पूर्ण करतो आहोत. आणि हप्ते चालू होते, तर त्या हप्त्यामध्ये असं होतं की त्याच्याकडे काही पैसे शिल्लक राहिले होते. त्या पैशातनं काही दिवस, काही महिने हप्ते जाईल आणि त्याच्यानंतर मग पीक जे आहे ते पीक काढणीला आलेलं होतं आणि ते विकलं की त्यानंतर अजून पुढचे वर्ष 6 महिने हप्ते भरता येईल एवढे पैसे त्याला मिळणार होते. पण नियती शांत होती, कारण अजून वादळ यायचं होतं. पीक काढणीला आलेलं होतं, काढायला 8 दिवस बाकी होते
आता घरामध्ये धनधान्याच्या राशी पडणार होत्या, पण अचानकपणे काळं ढग भरून आलेलं होतं, वादळ सुरू झालेलं होतं, गारपीट सुरू झाली होती, अवकाळी पाऊस पडला, गारांचा पाऊस पडला आणि संपूर्ण यवतमाळ हादरून गेलेलं होतं. उभी पिकं आडवी झाली होती, आडवी पिकं वाहून गेलेली होती. सलग 15 दिवस रात्रंदिवस पाऊस पडत राहिला होता आणि गजाननच्या डोळ्यासमोर त्याची संपूर्ण मेहनत चिखलात वाहून चाललेली होती. हातातोंडाशी आलेला घास निसटून गेलेला होता. स्वप्न मरून गेली होती. घरामधले पैसे तर संपले होते. आता हप्ते थकायला लागले होते आणि मग बँकेचा खेळ सुरू होतो. फोन आला, फोनवरती फोन आला, रात्रंदिवस फोन सुरू झाला. फोन 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 फोन, हप्ता भर, पैसे भर, नाहीतर वाईट परिणाम भोगायला लागतील, असं होईल तसं होईल. सकाळी फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, रात्री फोन, कधीही फोन यायला लागले. आणि मग वैतागून गजानन बँकेत गेला. त्यानं मॅनेजर समोर हात जोडले, साहेब मला 3 महिन्याची मुदत द्या. पावसानं माझं सगळं वाहून गेलंय, पण विकास रे जो आहे तो अजूनच मागे खुर्चीत रेलून बसलाय. कर्ज घेताना विचार करायला पाहिजे होता ना. बँक तुमची भावना बिवना बघत नाही. तुमचं ते बाकीचं काय पाऊस आला हे आलं ते आलं, हप्ते वेळेवरती भरा, बाकीचं काही नाही. म्हणजे ज्यावेळेस तो कर्ज घ्यायला गेला होता त्यावेळेस बँकवाले किती आदबीनं अगदी सासरवाडीसारखं वागवत होते आणि आता मात्र त्या शेतकऱ्याला कुत्र्यासारखं वागवायला सुरुवात केली होती त्या बँकवाल्यांनी. अशा पद्धतीनं त्याचा अपमान होऊन तो आता त्या बँकेच्या बाहेर पडला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि तो घरी आलाय, पण तरी फोन काय बंद झाले नाही. सारखं फोन आणि फोनवाल्यांना काहीही मर्यादा नव्हती. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, मध्यरात्री कधीही फोन करायचे. आणि आता तो बँकेचा एजंट होता, त्याचं नाव आहे राकेश जाधव. हा मैदानामध्ये उतरलेला होता. दिवसातून अनेक वेळा तो फोन करत होता, नंतर आयामायावरती शिवीगाळ करत होता, धमक्या देत होता, अपमान करत होता. हे सगळं गजानन सहन करत होता. का? कारण त्याला वाटत होतं की मी कर्ज घेतलंय, मी चुकीचं वागलोय, मी हे सहन केलं पाहिजे. आपण कर्ज घेतलंय, आपण पैसे घेतलेले, आपण बँकेकडून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपण हे सहन केलंच पाहिजे, आपण शिव्या खाल्ल्याच पाहिजे, आपण बदनामी सहन केली पाहिजे, आपण हे सगळे शिव्याशाप ऐकलेच पाहिजे. कारण मी कर्जबाजारी आहे, कारण मी गरीब आहे, कारण मी शेतकरी आहे. पण ते नराधम मात्र याच्यावरती ह्याला सतत फोन करायला काय थांबत नव्हते. प्रचंड त्रास देणं सुरू केलेलं होतं. आणि आता या एजंटांनी कहर केला होता. याच्याकडे पैसेच नव्हते, पण त्यांनी कहर केला. एक दिवस राकेश आणि त्याच्याबरोबर ते अजून एक गुंड हे दोघंही गजाननच्या घरी आले. घरामध्ये रुक्मिणी होती, गौरी होती आणि त्या राकेशनं त्या रुक्मिणीबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरली. त्या गौरीचा, त्या छोट्या मुलीचा हात पकडलाय आणि म्हणालाय, 2 दिवसात जर पैसे भरले नाहीत तर त्या पोरीला उचलून नेईल. म्हणजे बायकोची आणि पोरीची इज्जत वेशीवरती टांगून तो एजंट निघून गेलाय. आता त्या क्षणी गजानन आतून मरून गेला होता. आपल्या डोळ्यासमोर आपल्या पोरीचा हात पकडला गेला, आपल्या समोर आपल्या बायकोचा अपमान झालाय. म्हणजे माझ्यासारख्या गरीबाची इज्जत इतकी स्वस्त झाली आहे का? आणि यावेळेस गावातलं कुणी मदतीला आलं नाही. पुढारी नाही, संघटना नाही, संस्था नाही, कार्यकर्ते नाहीत. फक्त फ्लेक्सवरती यांची समाजसेवा चालू असते. आता गजानन मात्र जिवंत मृतदेह बनलेला होता. एकतर कर्ज वाढत चाललेलं होतं, सतत फोन येत होते, त्यात हे एजंट मात्र त्याला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये बोलत होते, बडबड करत होते, अपमान करत होते, बदनामी करत होते. आणि आता करायचं काय, यातनं बाहेर कसं पडायचं काहीही सुचत नव्हतं. आणि एक रात्री तो शेतामध्ये गेलाय. शेतातही त्याचं घर होतं, त्या ठिकाणी गेलाय आणि झाडाला दोरी बांधली. आता सगळं संपवायचंय. पण गळ्यामध्ये फास घालण्याआधी त्याच्या डोळ्यासमोर आला त्याचा संकेत. त्याची गौरी, त्याची बायको रुक्मिणी. तो थरथरला. अरे मी जर मेलो तर यांचं काय होईल? हे नराधम माझ्या समोर जर असं वागत असतील, मी गेल्यानंतर तर माझ्या मुलीचे लचके तोडायला, बायकोचे लचके तोडायला कमी करणार नाहीत. माझ्या बायकोला, माझ्या पोरांना रस्त्यावरती आणायला कमी करणार नाहीत. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण ते रागामध्ये बदलले होते. आणि तो मोठ्याने ओरडला की अरे मीच का मरावं? म्हणजे मी कर्ज घेतलं म्हणून मरावं? अवकाळी पाऊस झाला आणि सगळी शेती नासून गेली म्हणून मी मरावं? शेतकरी म्हणून जन्माला आलो म्हणून मी मरावं? हजारो कोटी रुपये उडवणारे परदेशात पळून जातात, पण मी शेतकरी ना, मी मरावं? माझा हप्ता थकला म्हणून मी फाशी घ्यायची? आणि त्या रात्री गजानन बदलला. त्यानं आत्महत्येचा विचार सोडून दिला आणि त्यानं निर्णय घेतला, आता मी मरणार नाही, पण ही विषवल्ली जी आहे ती संपवून टाकणार. दुसऱ्या दिवशी गजानननं राकेशला फोन केला. म्हटलं साहेब सेटलमेंट करायचे, पैसे तयार केलेले आहेत, पैसे मिळवलेले आहेत, कुठून ना कुठून तरी घेतलेले आहेत, उद्या त्याला तुम्ही शेतातल्या घरामध्ये या. आता राकेश आणि त्याचा साथीदार खुश झाले. अरे म्हटले चला आता ह्याच्याकडून पैसे मिळतायत. पण त्यावेळेस त्या राकेशनं आणि त्याच्या गुंड साथीदारानं प्लॅन केला, त्या एजंटांनी प्लॅन केला, यांच्याकडून पैसे घ्यायचे
कारण हा शेतकरी, याला काही अक्कल नाही, याला काही कळत नाही. आपल्याकडे पैसे देईल, पैसे दिले की नंतर सांगायचं पैसे आम्हाला मिळालेच नाही, परत तगादा लावायचा. कारण हा आपलं काय वाकडं करणार आहे? बँकेवाल्याला पैसे जमा नाही झाले, त्यामुळे बँकेवाले पण आपल्यालाच परत त्या गोष्टी सगळं सांगणार. त्यामुळे आपलं काही वाकडं होणार नाही, आपण ह्याला असं लुबाडायचं आणि त्याने जे जमा केले तेवढे घ्यायचे, असं सगळं त्यांचा प्लॅन झाला. आता त्यावेळेस त्या गजानननं सुद्धा प्लॅन केलेला होता. त्या गजानननं बायकोला आणि मुलांना आजोळी पाठवलेलं होतं. घरामध्ये कोणी नव्हतं, शेतातल्या घरातही कोणी नव्हतं आणि दुपारच्या वेळी ते दोनही एजंट आले होते. गजानननं हसून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांना म्हटलं बसा आणि मग तडजोड सुरू झाली, की बाबा किती रुपये भरायला लागतील, एक रकमी भरतो वगैरे वगैरे. आणि मग थोडं कमी जास्त करत ते एक रक्कम ठरली. म्हटलं आत्ताच्या आत्ता देऊन टाकतो. सरबत वगैरे दिला आणि काही मिनिटातच त्या दोनही एजंटांची डोकी गरगर करायला लागली. ते दोघंही खाली कोसळले. गजानन शांतपणे उठला. घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेली कुऱ्हाड हातात घेतली. आता त्याच्यासमोर त्या रुक्मिणीचे, त्या बायकोचे अश्रू होते. त्या गौरीचा थरथरता हात त्याच्या डोळ्यासमोर होता आणि काही मिनिटातच त्या घरामध्ये फक्त कुऱ्हाडीचा आवाज घुमत होता. त्या गजानननं त्या दोघांनाही कुत्र्यासारखं तोडून काढलं, बकऱ्यासारखं, कोंबड्यासारखं मारून तुकडे केले त्यांचे आणि त्या ठिकाणचा एक शोषखड्डा होता. ऑलरेडी अगोदरच केलेला होता. त्या शोषखड्ड्यामध्ये ते टाकले, त्याच्यावरती झाड लावलं आणि हा शांत झाला. पण कथा इथं संपलेली नाही. आता खरी गोष्ट सुरू झाली. आता 2 दिवसानंतर राकेश आणि त्याचा साथीदार गायब झालेला होता आणि बँकेमध्ये खळबळ उडाली होती, कारण यांचे मोबाईलही बंद होते, त्यांच्या गाड्या गायब होत्या, हे दोघंही गायब होते. कोणी कुठे गेलं कळत नव्हतं, सांगितलं जात नव्हतं आणि सगळीकडे ती चर्चा चालू झाली होती. पण अशीही चर्चा सुरू झाली होती, की हे दोघं जण पैसे घेऊन पळाले होते आणि कोणीतरी त्यांना संपवलं, असं सुद्धा सुरू झालेलं होतं, किंवा नक्षलवाद्यांनी त्यांना उचललं असेल वगैरे वगैरे. आणि आता पोलीस तपास करायला सुरुवात झाली होती. पण पोलिसांना काही क्लू मिळत नव्हते. इकडं ह्यानं सांगितलं की माझ्याकडचे पैसे त्यांनी घेतले आणि ते गेलेले आहेत. गजानन इकडं शांत होता आणि रोजच्या प्रमाणे तो शेतामध्ये जात होता. कारण ज्या वेळेस तो अपमानानं इतका पेटून उठलेला होता, की आता जे काही त्यानं केलं त्याचा बिलकुल त्याला पश्चाताप नव्हता आणि जणू काही घडलंच नाही असं तो वागत होता. याच काळामध्ये बँकेचा मॅनेजर विकास रे जो आहे तो प्रचंड संतापलेला होता. कारण हे जे 2 एजंट होते ते त्याचे एजंट होते आणि त्याला संशय होता, की हा शेतकरी जो आहे तो काहीतरी लपवतोय. हा गजानन जो आहे तो काहीतरी लपवतोय. आणि एक दिवस संध्याकाळी विकास रे थेट गजाननच्या घरी पोहोचला. घरामध्ये सगळीच मंडळी होती, बायको होती, मुलं होती आणि त्यावेळेस मग ह्या मॅनेजरनं अक्षरशः त्या ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्याला बडबड केली, त्याला बोलला आणि त्या पोरीकडे पाहून त्याने सांगितलं, म्हटला की जर तू पैसे दिले नाहीत तर मात्र त्याची किंमत तुझ्या पोरीला आणि बायकोला भोगायला लागेल. आणि त्यानंतर तो निघून गेला. हा गजानन त्या विकास रेकडे, त्या बँकेच्या व्यवस्थापकाकडे पाहत होता, मॅनेजरकडे पाहत होता आणि डोळ्यामध्ये आता सुद्धा अश्रू नव्हते, तर राग आणि आग होती. पण तरीही हा शांत होता. माझ्या लेकराकडे पुन्हा वाकड्या नजरेनं पाहिलं तर तुझा मृतदेह सुद्धा सापडणार नाही, असं यानं मनातल्या मनात त्याला सांगितलं. आणि त्यानंतर आता विकास रे तिथून निघून गेलाय. पण जाताना त्यानं सांगितलंय, म्हटलं की तू तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस. आणि यावेळेस मग गजानननं निर्णय घेतला की त्या 2 एजंटांच्या बरोबरती याला सुद्धा पाठवायचा आहे, याचा सुद्धा खेळ संपवायचा आहे. आणि मग त्या रात्री त्याला रात्रभर झोप आली नाही त्या गजाननला. कारण त्यानं ते सगळं रेकॉर्डिंग जमा केलं, शिवीगाळ, धमक्या, महिलांचा अपमान सगळं ते पेनड्राईव्ह मध्ये जमा केलं होतं. आणि त्यानंतर मग त्यानं बाहेर अनेक लोकांना हा विषय काढला, की बँकेचे एजंट मला त्रास देतायत असं तसं. त्यावेळेस प्रत्येक जण सांगायचा, अरे मला सुद्धा फोन आलता, मला सुद्धा त्रास देतायत, मला सुद्धा असं. म्हणजे तो एकटाच तसा नव्हता. त्याच गावामधल्या प्रत्येक घरामध्ये कोणाला ना कोणाला तरी कधी ना कधीतरी हप्ता थकलेला होता आणि कधी ना कधीतरी तो फोन आला होता, कधी ना कधीतरी त्या लोकांचा अपमान झालेला होता. या एजंटांनी त्यांचे अपमान केलेले होते, त्यांची बदनामी केली होती, प्रत्येकाची केली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये राग होता. कोणी धमक्या दिल्या होत्या, बायकोचा अपमान केला होता, मुलींचा अपमान केला होता, किंवा कोणाच्या बापानं आत्महत्या केली, कोणाच्या भावानं आत्महत्या केली, कोणी विहिरीला जवळ केलं, कोणी विष घेतलं. आणि यावेळेस गजाननच्या डोक्यामध्ये एकच वाक्य घुमत होतं, की आता शेतकरी आत्महत्या करणार नाही. कारण एक शेतकरी गेला तर फक्त तो जात नाही, त्याचं कुटुंब जातं, कुटुंबच जात नाही, तर उत्पन्न तयार करणारी, शेतीतलं उत्पन्न काढणारी एक पिढी बरबाद होते. शेतकरी मरतो, शेतकरी आत्महत्या करतो, तो मेल्यावरती त्याच्या मरण्याचा इन्सेंटिव्ह म्हणून सरकार लाखभर रुपये त्याच्या थोबाडावरती फेकतं, संपलं. पण नंतर मात्र त्याची पोरे बाळ रस्त्यावरती येतात. रोज कर्जामुळे शेतकरी मरतोय.
म्हटलं ही विषवल्ली संपवायचीच. आणि काही दिवसांनी परत त्या विकासरेचा पुन्हा फोन आला की बँकेत ये आणि पैसे भर, नाही तर तुझ्या घरावर जप्ती आणू, तोंड पोरेबाळ्यांचा अपमान करू, तोंड दाखवायला जागा राहणार नाही, लोकांच्यात तुझी बदनामी करू, असं करू तसं करू. आता मात्र तो गजानन आधी तर भडकला होता, त्या आगीमध्ये आता तेल ओतलं गेलं. दुसऱ्या दिवशी तो बँकेत गेला. जाताना कागदपत्रांची पिशवी घेतली आणि सांगितलं पैसे घेऊन येतोय, आणि त्याच्यामध्ये त्यानं धारदार कोयता लपवला. बँकेमध्ये गेला. बँकेमध्ये गर्दी होती, लोक रांगेमध्ये उभे होते, आणि गजानन जो आहे तो शांतपणे त्या साहेबांच्या केबिन मध्ये गेलेला आहे. जवळ पेनड्राईव्ह होतं, मनामध्ये वादळ होतं, आणि त्या केबिन मध्ये तो पोहोचलेला आहे. हा बाबा इथं रेलून बसलेला आहे, आणि आल्या आल्या म्हटला की आला भिकारी. गजाननने त्याच्याकडे बघितलं, त्याला म्हटला भिकारी नाही, शिकारी बोल. आणि पिशवीतला कोयता त्यानं बाहेर काढला. त्या मॅनेजरच्या अंगावर सपासप सपासप वार करायला सुरुवात केली, जागेवर त्याला तोडला. आता हे सगळं काचेतनं बाहेरचे लोक बघत होते, बघणारे किंचाळत होते. काही लोकांना चक्कर आली, काही लोकांनी मोबाईल काढला, शूटिंग सुरू केलं की हा मारतोय, त्याच्यावरती रक्ताच्या चिळकांड्या उडतायत. आणि त्यानंतर आता बँक मॅनेजरची त्यानं हत्या केली, तिथं ऑन द स्पॉट त्याला मारला. मारल्यानंतर गजानन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यानं सगळीकडे, मोबाईल चालवताना रेकॉर्डिंग करताय ना, रेकॉर्डिंग करा, सगळ्यांनी मोबाईल ओपन करा, सगळ्यांकडे मोबाईल आहेत, काढा मोबाईल, चला रेकॉर्डिंग करा. मोबाईल सुरू झाले, आणि मग त्यानं सांगायला सुरुवात केली, म्हटला या बँकेचं मी कर्ज घेतलं, पावसानं माझं सगळं शेती वगैरेचं पीक गेलं, वर्षभराची मेहनत गेली, मी बँकेकडे 3 महिन्याची मुदत मागितली, यांनी 1 मिनिटाची सुद्धा मुदत दिलेली नाही, आणि सतत त्यांनी फोन करणं, रात्रंदिवस फोन करणं, हैराण करणं, त्याचं सगळं रेकॉर्डिंग याच्यामध्ये आहे. यांनी दिलेल्या धमक्या आहेत, घरातल्या महिलांचा यांनी अपमान केलेला आहे, हे सगळं आहे. बेकायदेशीर वसुली करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आहे. बदनामी केली, हे सगळं आहे. कर्जाचा हप्ता थकणं हा गुन्हा आहे. आणि बँकेचे एजंट अशा पद्धतीनं अमानवीय व्यवहार करतात आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडतायत. ते काय? अरे मी सुद्धा त्या इतर शेतकरी जे मेले ना, फाशी घेऊन मेले, कुणी कसे मेले, तसाच मी सुद्धा मरणार होतो. लाख मेले ना, त्या लाखातला मी सुद्धा एक होतो. पण हे दुष्टचक्र कुठंतरी थांबलं पाहिजे, आणि यासाठी मी याचा मर्डर केलाय. मला शिक्षा झालीच पाहिजे, पण ज्यांनी लाखो शेतकऱ्यांचा जीव घेतला त्यांना काय शिक्षा देणार? आता हे सगळं गजानन तावातावाने बोलत होता, तोपर्यंत पोलीस त्या ठिकाणी आले होते, याला ताब्यात घेतलेलं होतं. पण एका वाक्यानं आणि त्याच्या या व्हिडिओनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता, कारण ते सगळीकडे आता व्हायरल व्हायला लागलेलं होतं. आणि गजाननच्या अटकेची बातमी काही तासात सगळ्या महाराष्ट्रात पोहोचली होती. टीव्ही चॅनलवर ब्रेकिंग सुरू झालेली होती. यवतमाळमध्ये बँक मॅनेजरची हत्या, शेतकऱ्यांचा राग अनावर, वगैरे वगैरे बातम्या सुरू झाल्या होत्या. आणि आता महाराष्ट्रातील शेतकरी पहिल्यांदा उघडपणे बोलायला लागला होता. अनेकांनी त्यावरती आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली होती. आमच्या सोबत सुद्धा असंच झालेलं होतं. एजंट घरी येतोय, शिव्या देतोय, महिलांचा अपमान करतोय, रात्री अपरात्री फोन करून शिव्या देतोय, आणि लोकांनी आत्महत्याच केली पाहिजे, स्वतःचा जीवच दिला पाहिजे, अशा पद्धतीनं या बँकेच्या एजंटांचं हे वर्तन आहे. आणि बँकेकडे असे बेकायदेशीर एजंट त्यांनी पाळलेले आहेत. ते कायदा मानत नाहीत, आरबीआयचे नियम पाळत नाहीत, पोलिसांना तर ते जुमानतच नाहीत, आणि यामुळे आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. आणि ही वेदना फक्त गजाननची नव्हती, प्रत्येकाची होती. आणि ज्या लोकांना कालपर्यंत गजानन खुनी वाटत होता, तोच आता विचार करायला लागला होता की खरंच याची चूक काय, खरंच चूक कोणाची आहे, यानं आत्महत्या करायला पाहिजे होती का, यानं आत्ता जे केलं ते नक्की काय? चर्चा चर्वण सुरू झालेलं होतं. आणि याच दरम्यान पोलिसांनी गजाननला कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टाबाहेर हजारो शेतकरी जमा झाले होते. अनेकांच्या हातामध्ये फोटो होते. कोणाच्या बापानं आत्महत्या केली होती, कोणाचा भाऊ गेला होता, कोणाची बहीण विधवा झाली होती, मुलगी विधवा झाली होती, म्हाताऱ्या रडत होत्या, त्यांची मुलं गेलेली होती, कोणाचा नवरा गेलेला होता. आणि आज गजानन उभा होता, आणि लोकांना असं वाटत होतं की तो आपलाच आहे. लोक घोषणा देत होते, शेतकरी जिंदाबाद म्हणून घोषणा देत होते, ही माफिया वसुली बंद करा, अशा पद्धतीनं सगळं. आणि यावेळेस गजानननं त्या गर्दीकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण पहिल्यांदा त्याला वाटलं की मी एकटा नाही. आता ही केस कोर्टामध्ये उभी राहिली. 2 एजंटांचा खून नंतर पोलिसांनी सुद्धा तो शोधून काढला, आणि तिहेरी खुनाचा खटला सुरू झाला होता. आणि कोर्टामध्ये सरकारी वकिलानं जोरदार युक्तिवाद केला होता की या आरोपीनं थंड डोक्यानं 3 खून केलेत. हा दिसायला शेतकरी आहे पण हा खुनी आहे, हा दिसायला वारकरी आहे पण हा खुनी आहे, आणि हा समाजासाठी धोकादायक आहे, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
त्यावेळेस गजानन मनामध्ये म्हणत होता की अरे मीच स्वतः फाशी घेणार होतो, तू मला काय फाशी देणार आहे. पण सगळे शांत होते. नंतर न्यायाधीशांनी गजाननला विचारलं की तुला काय सांगायचंय का रे. तर तो सांगत होता की मी केलं ते चुकीचं आहे, मी कायद्यानं गुन्हेगार आहे. पण प्रश्न हाच आहे की जे लोक वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडतायत ते कोण आहेत. कर्ज घेणं हे चूक असू शकतं पण तो गुन्हा नाही ना. हप्ता थकणं मजबुरी असू शकते पण त्यासाठी महिलांचा अपमान करणं, मुलींना धमक्या देणं, मुलांना धमक्या देणं, लोकांच्या समोर इज्जत काढणं हा कुठला कायदा आहे. आणि हे सगळं मी भोगलंय. मी बँकेकडे गेलो त्यांनी मला हकलून दिलं, पोलिसांकडे गेलो तर त्यांनी मलाच प्रश्न विचारले, कर्ज घेताना आम्हाला विचारलं होतं का. मी पुढाऱ्यांकडे गेलो तर निवडणुकीच्या अगोदरच पुढारी काम करतात, बाकी 4.5 वर्ष जनतेला फक्त लुबाडण्याचं काम करतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यांनी काही काम केलं नाही. तुमची आरबीआय, तुमचं सायबर, तुमच्या हेल्पलाईन, बालकांसाठी, महिलांसाठी काहीही मदत मिळाली नाही. मी काय करायला पाहिजे होतं. मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण थांबलो. किती दिवस आम्हीच आत्महत्या करायच्या. ज्यांनी आम्हाला या टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांना शिक्षा कधी मिळणार, म्हणून मी हे पाऊल उचललं. पण या हत्या स्वसंरक्षणासाठी केल्या, अन्यायाच्या विरोधामध्ये केल्या. ज्यांनी लाखो शेतकऱ्यांचा जीव घेतला त्यांना तुम्ही शिक्षा करू शकला नाही, म्हणून मी शस्त्र शास्त्र आणि कायदा हातात घेतला. हे पुढारी, हे पोलीस आणि यानंतर हे आरबीआयचे नियम आणि हेल्पलाईन आणि हे सगळं केवळ देखावा आहे. हे सगळे बँकेला सामील आहेत. आम्हाला गरिबांना, शेतकऱ्यांना याचा काही उपयोग नाही. ज्या दिवशी शिशुपालाची 100 भरते ना त्या दिवशी सुदर्शन सुटतं. ते माझ्या रूपानं असेल किंवा आणखी कोणाच्या रूपानं असेल. गजाननने आपली बाजू मांडली. कोर्टात केस चाललेली होती आणि एक दिवस बातमी आली की जेलमध्ये त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. गजानननं आत्महत्या केली. बातमी सगळीकडे पसरली. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. काही तासातच दुसरी बातमी आली. गजाननने आत्महत्या केली नाही, त्याचा मृत्यू संशयास्पद होता. कारण मृत्यूपूर्वी त्याने वकिलाकडे एक पेन ड्राईव्ह दिलेला होता. त्या पेन ड्राईव्ह मध्ये मोठमोठ्या बँकांचे अधिकारी, त्यांचे वसुली एजंट, स्थानिक पुढारी, आत्महत्येला प्रवृत्त करणारे यांचं रॅकेट, ह्या सगळ्याचे पुरावे होते. आणि संध्याकाळी तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. अगोदरचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या व्हिडिओमध्ये गजानन शांतपणे सांगत होता, ही सिस्टीम मला जगू देणार नाही, मला फाशी घ्यायला लावेल. फाशी घेतली नाही, यांच्या विरोधात उभं राहिलो तरी मला ते कसं ना कसं तरी संपवणार. मी मेलो तरी आता तुम्ही जागे व्हा. आता शेतकरी मरण्यासाठी नाही तर तो जगण्यासाठी जगणार आहे, जगवण्यासाठी जगणार आहे, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणार आहे. आणि प्रत्येक गावामध्ये अँटी एजंट स्क्वॉड उभं करा. जर कोणी शेतकऱ्यांवर अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, जर कुठला बँकेचा एजंट जर त्रास देत असेल, आया बहिणीची आबरू काढत असेल, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी अँटी एजंट स्क्वॉड तयार करा. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा. कारण आपली आत्महत्या बाकी कोणाचंच काही नुकसान नाही. पुढाऱ्यांचं आपण भांडवल आहोत. पण आपल्या लेकरा बाळांचा विचार करा आणि लढा.